मराठा आंदोलक मुंबई महापालिकेसमोर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेसमोर सरकार विरोधात मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुद्धा ऐकू येते। मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक महापालिकेसमोर जमलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय महापालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा दाखल झालेली आहे। आझाद मैदानामध्ये तर गर्दी आहेतच, पण त्याचबरोबर मराठा आंदोलक महानगरपालिकेसमोर सुद्धा जमून जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। मराठा आंदोलक मुंबई महापालिकेसमोर आक्रमक झालेले आहेत। आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू झालेले आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे। सलग दुसऱ्या दिवशी ते आमरण उपोषण करता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठ्या संख्येनं जे राज्यभरातून मराठा आंदोलक आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी मुंबईतील हा महत्त्वाचा भाग असलेल्या परिसरामध्ये या ठिकाणी एकत्रित जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। तर या ठिकाणी रास्ता रोको त्या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। पाटील नावाच्या घोषणाबाजी करत खरं तर या सगळ्या दरम्यान हे जे आंदोलक आहेत ते सगळे जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी आपल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मुंबईमध्ये आलेले आहेत। त्यांचा आपण हा संपूर्ण उत्साह बघतोय। ओबीसी मधून मराठा जे आंदोलक आहेत त्यांना आरक्षण हवंय आणि त्यासाठीचा उभारलेला हा लढा जो आहे तो लढा बघता संपूर्ण या मुंबईतील या महानगरपालिकेच्या समोरचा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या ठिकाणी हा मराठा आंदोलकांनी व्यापलेला आहे। काय म्हणून मुंबईमध्ये आलेला आहात तुम्ही? आरक्षण बदल आलं, आरक्षण घेतल्याची माघारी जाणार नाही। बघतोय की मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया आहे, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काय तुमचं म्हणणं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलक म्हणून तुम्ही रस्त्यावर आलेला आहात? हा, आरक्षणासाठी। आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाहीत। तुम्ही शासनाने सगळं खाणं पिणं बंद केलं, हॉटेल बंद केले, सगळं इथं आमची राहण्यापिणे खाण्याची काही सोय केली नाही तरी आम्ही रोडवर बसू आणि इथंच खाऊ, तरी आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय हटणार नाहीत। एक मराठा समाजाचा पोरग म्हणून या सत्ताधारी आमदाराला आणि विरोधी आमदाराला सांगायला मराठ्याच्या जर जाती जर तुम्हाला खरंच मराठ्याच्या असेल तर जरांगे पाटलाला साथ द्या, नाही गेल तर तुम्ही या मराठ्याचे नाही असं आम्ही समजून घेत आहोत। अरे हे आरक्षण अरे आपल्या गोरगरिबाच्या लेकरासाठी आहे। आपण बघतोय की मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते आंदोलक जे आहेत ते संतप्त आहे। या सगळ्या दरम्यान त्यांना सरकार गनिमी कावा करेल अशा स्वरूपाची भीती देखील असल्याचे या ठिकाणी ते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि या सगळ्या दरम्यान मराठा आंदोलक जे राज्यभरातून आलेले आहेत त्यांनी थेट मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर रास्ता रोको केलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये येणारी जी इथली वाहतूक होती ती देखील या सगळ्या निमित्तानं ठप्प झालेली आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी आलेल्या मराठा आंदोलकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर त्यांच्या सोबत खर तर दंगल असेल किंवा मोर्चा असेल किंवा एखाद्या असंवेदनशील अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नियंत्रण मिळवायचं असतं त्यावेळेला या रॅपिड ऍक्शन फोर्सला या ठिकाणी खर तर तैनात केलं जातं। त्याच्या दोन तुकड्या ज्या आहेत त्या दोन तुकड्या या ठिकाणी खर तर तैनात करण्यात आलेल्या आहेत। सध्याच्या घडीला या बाजूला एक तुकडी आहे आरएफची, ज्या गणदारी सुरक्षा रक्षक यामध्ये असतात, जवान असतात, सोबतच त्यांच्याकडे या सगळ्या दरम्यान अश्रुधुराच्या ज्या कांड्या असतात त्या या सगळ्या दंगल असेल किंवा मोर्चा असेल यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीचं जे लोकशाही मार्गानं हे सगळे नियंत्रण मिळवणारे जवान असतात आणि अनेकदा ते ज्या पद्धतीनं ही संपूर्ण परिस्थिती हाताळत असतात त्यावेळेला ते अगदी कमी कालावधीमध्ये त्या सगळ्यावर नियंत्रण मिळवत असतात। अशा स्वरूपाची या तुकडीची ओळख आहे। सीआयसीएफ जवानांची असलेल्या तुकडीची ही एक विशेष शाखा आहे जी आता सध्या सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर
तैनात आहे आणि एकूणच या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर मराठा आंदोलक या ठिकाणी आंदोलन करताय, रास्ता रोको करताय. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या तुकडीला या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये शासन नेमका कोणता पवित्रा घेऊ पाहत आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, मुंबई. मराठा आंदोलक मुंबई महापालिकेसमोर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.